सेनानी वचक रक्षक कक्कया डोर समाज स्क्राउबजा थिंकर ग्रुप यांच्या वतीने समाजाच्या विविध प्रश्नांवर व समस्यांवर विचारमंथन करण्याकरिता रविवारी दिनांक 25 मे 2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत ट्युलिप हॉल हॉटेल सूर्या इंटरनॅशनल मुरारची पेठ भागवत थिएटर शेजारी सोलापूर येथे समाजाची राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मीकांत सोनकवडे होते। याप्रसंगी माजी आमदार ज्ञानराज चौगुले उमरगा, ज्येष्ठ नेते सुधीर करटमल सोलापूर, जांबुवंतराव सोनकवडे लातूर, किशोर कवडे पुणे, परशुराम इंगोले जालना, डॉक्टर पी पोळ मुंबई, डॉक्टर रायप्पा कटके पुणे, डॉक्टर PD सोनवणे पुणे, अनिल पोळ कोल्हापूर, गणेश नारायणकर कोल्हापूर, रवींद्र शिंदे मुंबई, बाबूराव इंगळे, सुनील वटकर, जितेंद्र वटकर, डॉक्टर दिनेश कदम, लक्ष्मण वटकर, पत्रकार विनायक वटकर, मुन्ना कटकदोंड, पुंडलिक करटमल, किशोर कवडे, ॲडव्होकेट विद्या कटकदोंड, सच्चिदानंद वटकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी संत वीरशैव कक्कया महाराज, छत्रपती शिवराय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करून दीप प्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर प्रमुख अतिथींचा सत्कार संपन्न झाला। सदर बैठकीस राज्यभरातील प्रतिनिधींची लक्षणीय उपस्थिती होती। बैठकीत माजी आमदार ज्ञानराज चौगुले व ज्येष्ठ नेते सुधीर करटमल यांनी बहुमोल मार्गदर्शन केले। आम्ही शिकलोय, अजून संघटित नाही, माझं स्वतः मी माझ्या सहित जातो आम्ही आणि संघर्षाची भाषा करलो आपण आता। त्यामुळे आधी संघटित व्हायला पाहिजे। आता हे संघटनेचं प्राथमिक रूप असेल, तुम्ही दुसऱ्यांदा घेताय बैठक, त्याबद्दल मी ज्यांनी आयोजित केलं तुरकोडे साहेब असतील, सोलापूरचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। या काळात परिस्थितीत बघितलं आपण, जेवायला एकत्रित जाऊन तर यायची वेळ नाहीये, तुम्हाला नाही मला नाही, आणि आपण भांडणाची भाषा करतोय, सरकारला भांडण्याची भाषा करतोय। तर ते करत असताना त्या विचारानं ज्यांना त्यातला अभ्यास आहे, जसं सांगितलं, अशी माझं स्वतःचं मत आहे, मी त्यातला तज्ञ नाहीये, ज्यांना पण ज्यांना अभ्यास आहे मी त्यांनाही सांगितलं होतं मागच्या काळात, मी आमदार जरी असलो तर तुम्हाला हे काम करायचं असेल तर तुम्ही त्या पद्धतीचा काय डाटा संकलन करायचा आपल्याला आरक्षण पाहिजे, आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती व्हावी असं त्यांचे मत असेल तर तसं करून आणा। आणि तसं करून आपण मुख्यमंत्र्याला भेटलं आणि ती उद्घोषणा आपण विधानसभेत करून घेतली, पण त्याच्या पुढची कारवाई करायला तर मी नाहीये पण आणि मी वेळ दिला नाही, हेही सांगतो। म्हणजे ती पुढची कारवाई करायला पाहिजे होती। आपलं स्वतःच आर्थिक महामंडळ जर झालं असतं तर त्यांनी उद्योगाच्या बाबतीत जसं म्हटलं की एका विशिष्ट जातीला त्या जातीचा मंत्री झाला, त्यांच्या युनिटी केली, त्यांनी संघटन करून उद्योग निर्माण केले, तसं आपल्यात नाहीये। तर आपलं झालं तर आपल्या समाजाच्या लोकांना फायदा होईल ही भूमिका घेऊन आपण तिथपर्यंत गेलो। पण आता आपल्याला आरक्षणाच्या बाबतीत पुढच्या कालखंडात खूप मोठा लढा द्यावा लागणार आहे। ते संपुष्टात आणण्याचं धोरण सरकारचं आहे, तर त्याच्या संदर्भात आपण एकत्रित झालो। नुसतं आपलीच जात एकत्रित होऊन नाही तर असलेल्या त्या 4 जातीला पण पुन्हा सोबत घेऊन त्याचा खूप मोठा लढा उभा करावा लागणार। आता इथं विषय येतोय, शिंदे साहेबांनी ते भोगलंय, मी भोगतो, लातूरला भोगतात, म्हणजे आपल्या या दलित बांधवावर हे सुवर्णातले दलित म्हणून जे अन्याय करतायत त्यालाही कुठं तर थांबवण्याचं काम आपल्या एकत्रितपणा त्या लढ्यात निर्माण व्हावं म्हणून हे सगळा आटापिटा आपण सगळेजण करतोय। तुमच्या विचाराशी, तुमच्या ज्या स्टँडर्ड तुम्ही जे विचार मांडले आणि आपल्या समांतर तुम्ही एकात्मता केलाय, ह्याला मी तुम्हाला धन्यवाद देतो। आणि आपण सोलापूर एक आहे की सोलापूर शहरात आता सांगतो MIDC ला आपली एक नवीन समाजाची हे वस्ती तयार झाली। त्या वस्तीमध्ये इतके गरीब लोक राहतात आपल्या समाजाचे, इतके गरीब की बिचारे ते दिवसाला 300-400 रुपये मजुरी करून टाकतात। मी एका नगरसेवकाला दम दिला त्यावेळेला, म्हटलं तुला हे कळत नाही का, हे काम करता येत नाही का? मग त्या माणसाने समोर सांगितलं की ह्यांच्या आम्ही 4 वेळा गेलो होतो, 4 वेळा। त्याला मी एकच झटका दिला, मला परत एकदा असं झालं ना तर तुला कुठं पोहोचतो मी पोहोचवतो म्हणलं, आणि चौथ्याशी त्याच्या समाजाने मदत केली, ठीक केलंय। सोलापुरातील समाजांच्या प्रतिनिधींनी या बैठकीचे नेटके नियोजन केले होते। पनवेल बैठकीच्या वृत्तांत, समाजाचा सर्वे फॉर्म भरणे,
फॉर्म भरण्यासाठी जिल्हास्तरीय प्रतिनिधी नेमणे, समाजासाठी आरक्षण, सर्वसमावेशक भूमिका ठरवून शासन दरबारी मागण्याचे निवेदन देणे आणि पाठपुरावा करणे, नवीन शैक्षणिक धोरणामुळे समाजावर होणारे तोटे व त्यावर उपाय, अंतर्गत आरक्षण व इतर समस्याबाबत आगामी देशव्यापी बैठकीचे आयोजन करणे आदी विषयांवर सविस्तर व सखोलपणे विचारविनिमय सदर बैठकीत करण्यात आला. माझ्या एज्युकेटेड बांधवांनी माझा भ्रमनिरास केला, कळलं की नाही? माझ्या एज्युकेटेड बांधवांनी माझा भ्रमनिरास केला. हे त्यांच्या वेळची त्यांची स्वतः शब्द आहे. परशुराम शिंदे जे उघडतात ना ते कमी अधिक प्रमाणात तेच आहे, त्यात चुकीचं काही नाही. आणि हे असं असणारच आहे, प्रत्येक ठिकाणी हौशे नवशे गौशे असणारच आहे. जोपर्यंत हा ग्रुप काय जो काही आहे ते नाव फॉर्म केला नाही तोपर्यंत हा विषय कोणी घेतला पण नव्हता. हे महासंघ काय आणि अजून कुठले तरी काय, तिथं ग्रुपमध्ये आल्यानंतर मग सुरुवात झाली, कुठेतरी पत्र दिलं तरी चांगली गोष्ट झाली ना, बरोबर आहे का नाही? तर ते त्यांचं पण आपण एक घेऊन सोलापूरला आपण एखादी बैठक लवकरात लवकर काय घ्यायची म्हणतोय मी, की वेळ घालवण्यात काही अर्थ नाही आहे. ग्रॅज्युएशनपर्यंत ॲडमिशनसाठी किंवा त्यांना फी ट्युशन फीसाठी कसलीही उत्पन्नाची अट नाही आहे. पण जेव्हा आपला विद्यार्थी हा हायर एज्युकेशन जातो, म्हणजे मास्टर ऑफ इंजिनिअरिंग असेल, मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी असेल, तिथं त्या ठिकाणी 2.5 लाखाची उत्पन्नाची अट आहे. तर मी आता मला सोडले साहेबांना तेच बोललो की परत एकदा तुम्ही सगळेजण काय करा की म्हणजे उदाहरण फक्त आपल्या ढोर समाजासाठीच असं नाही आहे, शेड्यूल कास्टमधील सर्व समाजासाठी की सरकारनं 2.5 लाखाची अट ठेवलेली आहे. त्यामुळं का नुकसान होणार आहे याचं पण आपल्याला सगळ्यात मागास जो भाग आहे त्याच्यामध्ये आपली जात समाविष्ट होईल अशा पद्धतीने आपलं एक नियोजन केलं पाहिजे. सरकार निर्णय घेण्यापूर्वी आम्ही निवेदन दिलेलं आहे. हे तुमच्या प्रपोजलचं मेरिट कोर्टामध्ये मेरिट मिळेल, न्याय आयोगाकडे मिळेल, राज्य आयोगाकडे मिळेल, केंद्रीय आयोगाकडे मिळेल की बाबा तुम्हाला यांनी सांगून सुद्धा तुम्ही यांचे मुद्दे लक्षात घेतले नाहीत म्हणजे यांच्या प्रपोजल मध्ये मेरिट आहे. मग तुमचं काय मेरिट आहे? 1, 2, 3, 4 मेरिट आहे, तर तुमच्या प्रपोजलला मेरिट येईल. की प्रथम आपण आजची जी मीटिंग घेतलेली आहे ती मीटिंग सर्व संघाच्या प्रमुखाला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना बोलून घेऊ की पहिल्यांदा आपण एकत्रित एक संघ होऊ आणि त्यासाठी आरक्षणाला विरोध करण्यासाठी आपण एक संघटना करून त्याला आपण एक चांगलं वळण देऊन आपण आपली मागणी मान्य करू. दॅट विल बी कन्व्हर्टेड टू 240 पॉईंट 480 पॉईंट असं काहीतरी होईल. जसं तुम्ही आता तेलंगणाचं आणि आंध्र प्रदेशचं प्लीज वाचा, त्याच्यामध्ये त्यांनी हा पॉईंट घेतलेला आहे. अन्य जातीमध्ये कळत न कळत मोचीमध्ये देखील ढोर समाजाचा काही लोक कळत न कळत उल्लेख झालेला आहे. तर सर्व समाजामध्ये जे विघटित जे ढोर समाज झालेला आहे तो समाज कसा एकत्र येईल आणि त्याचा कुठल्या तरी एका ह्याच्यामध्ये समाविष्ट करून संपूर्ण ढोर हा समाज एकत्र यावा अशा स्वरूपानं जर जनगणना झाली तर फार उत्तम होईल. आणि खरी आपल्याला एक संधी येतात काय ते करून दाखवायचं, काय तर समाजाला द्यायचं. म्हणून मला एक नम्र विनंती आहे की आतापर्यंत जो हा कार्यक्रम झाला आणि कार्यक्रम जो होणार आहे व झालेला आहे याचा सर्व वृत्तांत हे इतिवृत्त निघून सर्व मीडियाला गेलं पाहिजे. त्याला जर हे बायफर्केशन झालं, 8वी पोस्ट SC म्हणलेली ती कुठं जाणार का आपसात भांडत असणार. वर्गीकरणच नको आहे. पहिला पहिली मागणी आमची आपलं जे पूर्वीचं रिझर्वेशन आहे ते आपल्यालाच असावं. जे घाणीचं काम करतात त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे त्या कुणालाही दुसऱ्याला देऊ नये असं एक ठराव करता आला तर आपण मातंग समाजाचं जे राजकीय प्रतिनिधित्व आहे ते किती आहे बघा. आज त्यांच्याकडे कपॅसिटी आहे की 29 मतदारसंघामध्ये ते स्वतःचं मध्ये का प्रभुत्व दाखवत आहेत. 1 सेकंड थिंग, आजच्या घटकेला मातंग समाजाचे 4 MLA आहेत. 4 MLA. मग ह्या लोकांचं प्रतिनिधित्व कुठं कमी पडलं. फॉर्म भरून घेतले, 3 गोण्या फॉर्म माझ्याकडे होते. 2 वर्ष आमची लढाई चौगुले साहेबांमुळं फार पुढे गेली, अगदी मुख्यमंत्र्यांकडे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आताही ती अजून लढाई लढायची आहे. पण 3 गोण्या फॉर्म माझ्याकडे भरले होते आणि 10,57,000चा आकडा आला. आजही माझ्याकडे ती संपूर्ण एक्सेल शीट आहे. रिझर्वेशनच्या कोटा सगळं ते मालाजंगम ते घेतात. तिथं कुठलाही दुसरा प्राध्यापक शिक्षक सेवक कुठलाही नसते. इन जनरल तो कोठ्यामध्ये सर्व तेच येतात. तर याच्याबद्दल आपल्याला काही निर्णय घ्यावा लागेल. त्याच्या वेळेला विचार मंथन करू आणि त्यातले जे जे काही निष्पन्न होईल जे आपल्या भल्याचा हिताचा आहे त्यावर आपण निर्णय घेत जाऊ. पण आज फक्त आपण सगळे आजच निर्णय घेणार आहोत काय नाही, टप्प्याटप्प्याने आपल्याला ती निर्णय घ्यावे लागतील. आज आपण त्याच्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत आणि त्याच्यावर आपण निर्णय घेणार आहोत.
त्यानंतर आपण असं ठरलं की 2 महत्वाचे विषय त्याच्यावर आपण अधिक काम करूया. एक विषय असा ठरला की आपल्याला जनगणना ही केली पाहिजे. सरकार जरी जनगणना करत असेल तेव्हा 2011ची जी जनगणना सरकारने जाहीर केलेली आहे त्यामध्ये दाखवलेली ढोर जातीची संख्या चुकीची आहे. आपण स्वतंत्रपणे आपली जनगणना करणं आवश्यक आहे. आपली स्वतःची प्रगती कशी करता येईल याकडेही लक्ष देणं अतिशय महत्वाचं आहे. एकच वाक्य सांगतो, खुद को कर इतना बुलंद, खुद को कर इतना बुलंद कि खुदा भी पूछे बंदे तेरी ख्वाहिश क्या है. बौद्ध समाजाने महासमाजाने सुद्धा काढल्या. आपल्या ढोर समाजाने एखाद्या तालुक्यामध्ये एखाद्या जिल्ह्यामध्ये अधिक सर्व्हिस संस्था झालेली आहे, सूतगिरणी झालेली आहे, अन्न प्रक्रिया उद्योग झालेला आहे. हे जर होत नसेल तर आपल्या समाजाने काय अचीव केलं आतापर्यंत? तुमचं 12 वर्ष मागासवर्गीय शैक्षणिक बाबतीत तसं नाही. शैक्षणिक बाबतीत तसं नाही. तुम्ही जर त्यांनी शैक्षणिक बाबतीत विषय मांडला ते सांगतो. He doesn't lose any benefit which he deserves as a reserve category. This is I am living with it. मला स्वतःच माझा मुलगाच आहे त्यामध्येच आहे. श्री सुशील विचारधारा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने काढलेल्या कक्कया क्रांती मशाल सोयरा 2024 ही वधूवर सूची असणारी पुस्तिका व पुष्पगुच्छ देऊन बैठकीस उपस्थित समाज प्रतिनिधींचा गौरव करण्यात आला. कोल्हापूरचे वीरशैव कक्कया समाजाचे ज्येष्ठ नेते तुळशीदास नरसिंग वटकर अण्णा यांचे धाकटे बंधू मोहनदास नरसिंगा वटकर यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यानिमित्त बैठकीत समाजातर्फे त्यांना आदरांजली वाहण्यात आली. ज्येष्ठ बंधू मोहनदास वटकर साहेब यांचा थोड्याच वेळापूर्वी कोल्हापुरात निधन झालेलं आहे आणि आम्ही कोल्हापूरची मंडळी आता तातडीने निघालेलो आहोत. 1-2 मिनिटं आपण सगळ्यांनी उभं राहून आदरांजली म्हणून 1-2 मिनिटच करतो. सेनानी वचनरक्षक कक्कया डोर समाज स्क्राउबचा थिंकर ग्रुप या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीचे उत्तम नियोजन केले होते. अॅडव्होकेट विद्या कटकदोण यांनी बैठकीस उपस्थित समाज प्रतिनिधींचा यथोचित गौरव केला.
या बैठकीचे प्रास्ताविक रवींद्र शिंदे मुंबई यांनी सूत्रसंचालन अशोक सदापुले यांनी तर आभार प्रदर्शन राजेश कटकदोंड यांनी केले. तसेच ओमकार वटकर बैठकीचे महत्व विशद केले. सदर बैठकीचे सुंदर व नेटके नियोजन सच्चिदानंद वटकर यांनी केले होते. या प्रसंगी राज्यातील समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. पुढच्या मीटिंगसाठी पण तुम्ही अरेंज करण्यासाठी सर्व बांधव हे एकत्र येऊन सगळे डिस्कस केले, त्याबद्दल पण मी तुमचा आभारी आहे. सरांनी 2 मीटिंग अरेंज केल्या त्यासाठी पण सरांचा पहिलं मी मनपूर्वक आभारी आहे. कारण समाजाच्या एकजुटीसाठी सगळेजण एकत्र आला हे एक महत्वाची गोष्ट आहे. आता जी 300 लोकांची ज्यावेळेस टीम एकत्र येईल त्यावेळेचं जे आउटपुट आहे ते ह्याच्यापेक्षा भयानक आउटपुट असणार आहे.